तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता चालू आहे माझं सकाळचे रुटीन। आता वाजले आहे सकाळचे 6 आणि सगळ्यात पहिले जे माझे केस खूप गळायचे त्याच्यासाठी मी एक चॉकलेट ऑर्डर केले आहेत। त्याने केस गळणं थांबतात, त्याच्यामुळे मी ते आता ट्राय करते। तुमच्याशी त्याचा रिव्ह्यू मी नक्कीच करणार माझा जेव्हा मला कमीत कमी 15 दिवस झाल्यानंतर तुमच्याशी शेअर करणार आहे मी। तर आता सध्या मला 4-5 दिवस झाले। आता इथं मी उठल्यानंतर माझ्यासोबत रानू पण उठली होती आणि हे बघा सकाळी सकाळी तुम्हाला पण गुड मॉर्निंग करत आहे। सकाळी 5:30 वाजतापासून उठते आणि सगळ्यांना जाऊ उठवण्याचा प्रयत्न करते, पण सगळे झोपीत असतात त्यामुळे कोणी उठण्याच्या तयारीत नसते। तर उठल्या उठल्या सगळ्यात पहिले तिचं जेवण तिला दिलेलं आहे आणि आता माझ्याजवळ किचनमध्ये खाली बसली राहते। तर तिला तिच्या हॉलमध्ये सोडून दिलं तिला। तर इकडे चालू आहे आपलं दूध गरम करणं। तुम्ही म्हणतासान कॅटला हाती घेतलं, तर मी पहिले हात स्वच्छ धुवून घेतले आहे। मी तिला जेव्हाही हात लावते तर पहिले हात स्वच्छ धुतले राहते, नाहीतर येणार काही ते कमेंट करायला, ताई तुम्ही हात नाही धुतले, तर हात धुतलेले आहे। तर इथे आता मी सानांचं माझी बहस चालू होती। तो म्हणे चहा करू नको वेळ होणार, मग म्हणाला वेळेवर दूध कर। तर इकडे तो माझ्याजवळ उभा होता, तयारी झाली होती त्याची। त्याला 6:30ला तिथं रेडी व्हायचं होतं, तर त्याला दूध दिलं। आज कॉफी नाही म्हटलं मी, कारण का तो लहान आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळी कॉफी नको म्हटलं। तर इकडे त्याला साखर टाकून विलायची टाकून दूध दिलं आहे। तर इकडे तो दूध पित आहे। तर तो म्हणत आहे वेळ होत आहे मम्मी, तर मी त्याला मग प्लेटीमध्ये दिलं काढून। तर असे मुलं म्हणजे पाहिजे तर सगळं असते पण नाटकं करतात। तर इकडे बघा ही बघा कशी बसली आहे इथे, दोन्ही पाहे मस्त आत ठेवून बसते आणि हा जाण्याच्या तयारीत आहे इकडे। तर बघा अंधारच दिसत आहे तुम्हाला, आता वाजले सकाळचे 6:30 आणि अंधार दिसत आहे। तर त्याला सोडून देत आहे सकाळी, कारण का आज त्याचा ॲटोवाला येणार नाही आहे। 26 जानेवारी असल्यामुळं घरच्यांनाच द्यावं लागेल। तर आता मी पटपट सगळं किचनमधलं घरातलं हॉलमधलं पसारा जो पडला आहे तो आवरून घेते आणि आता जाणार आहे मी बाहेर। आज यांच्यासाठी थोडंसं मला गिफ्ट घ्यायचं होतं। तर आता माझी संपूर्ण तयारी झाली आहे, किचन पण आवरणं झालं आहे, स्वयंपाक पण झाला आहे। तर आता निघू आपण बाहेर। तर मी आली आहे मॉलमध्ये आणि मॉलमध्ये थोडंसं मला काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या, पण जे घ्यायची होती वस्तू ती मला इथे मिळाली नाही। म्हणजे कवर नाही मिळालं आणि एक मोबाईल पण दुसऱ्यासाठी घ्यायचा होता, पण तो पण जो कलर पाहिजे होता तो नव्हता, कारण का आज भरपूर ठिकाणी ऑफर असते मोबाईलमध्ये, पण नाही मिळाला आम्हाला तो कलर। तर आता मी आहे मॉलमध्ये काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि म्हणतात ना आपण बाया कुठेही गेल्या तर एक गोष्ट मात्र, आपले भांडे जे असतो ना किचनमधले जे घ्यायची सवय जे नाही आपली ते जाणार नाही। आणि सगळं काही सोडून मला आणि यांना किचनमधले काही भांडे आवडली तर ते घेतले आहे, ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणार। तर आता इथून जायचं आहे मला यांच्यासाठी। यांना मी सांगितलं नाही, पण यांनी 2-3 महिन्याआधी एक छानसं असा कोट बघितला होता, तर तो मला व्हाईट कलरचा होता आणि यांना तो आवडला होता। पण त्यांनी 2-3 शर्ट घेतले, त्यामुळे नंतर घेईन म्हणाले आणि तसंच सोडून दिलं। तर मला त्या दिवसपासूनच मला यांना घेऊन द्यायचं होतं माझ्या सेविंगमधून, माझ्या कमाईतून। तर चला म्हटलं। तर हे बघा किती सुंदर आहे आणि सगळे यांचे जे शर्ट पॅन्ट कपडे असतात ते इथूनच घेतात आणि याची कंपनी पण चांगली आहे। लिनन किंग या ब्रँडचे कपडे असतात आणि खूप चांगले राहतात। शर्ट तर इतके छान असतात, कॉटनमध्ये राहतात, त्याच्यामुळं वापरायला पण चांगले राहतात, मला धुवायला त्रास होत नाही जास्त त्याच्यामुळं। तर हे बघा खूप सुंदर आहे आणि व्हाईट त्यांच्याकडे 2 कलरचे होते, पण व्हाईट कलरचं नव्हतं, तर हे त्यांना खूप आवडलं होतं। तर बघा कसं वाटलं नक्की सांगा। तर पुढच्या महिन्यात माझ्या लग्नाचा वाढदिवस पण येत होता। तर चला म्हटलं यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्या आपल्या सेविंगमधून, माझ्या स्वतःच्या कमाईतून। आपल्या नवरा तर नेहमी घेतच राहतो, हे तर नेहमीच घेत राहतात काही ना काही, पण चला म्हटलं आपण घेऊन द्या। तर मग इथं आलो आणि घालून बघत होते कसं दिसत आहे विचारत होते, तर छान दिसत होतं। आणि आता कबीर पण मोठा झाला, तर हे आमच्या म्हणजे कबीरच्या पण कामी पडतं मागं पुढं, त्याच्यामुळं माहीत नाही। आणि रेट होते याचे 1400 रुपयाला होतं ते, तर छान होतं, मलाही आवडलं। तुम्हाला आवडलं?